आपण पाहत आहात SM मराठी न्यूज. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज. जिथे अन्याय तिथे आम्ही. ती आली आहे कारण की या लोकांना माहिती आहे की सर्वात खतरनाक समाज म्हणजे कुठला असेल तर तो आंबेडकरी समाज असेल. आपला इतिहास आपण बघितला तर आपल्या पूर्वजांनी भीमा कोरेगाव घडवले. आपल्या पूर्वजांनी आपल्या सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिल घडवली आहे. आणि आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढवावं लागेल, ते म्हणजे उपवर्गीकरणासाठी लढावं लागेल. इकडच्या मनुवाद सरकारला ज्यांचा डर आहे ते म्हणजे आंबेडकरवाद्यांचा डर आहे. मी इकडच्या सर्व आंबेडकरी अनुयायांना विनंती करतोय की कुठलाही पक्ष न बघता, कुठलाही नेता न बघता आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनात ठेवूया आणि त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे या भारत देशासाठी विजन आहे, त्यांचं जे या समाजासाठी विजन आहे, त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया. कारण की आज आपण बघत असाल की बीजेपी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, याच्यामध्ये आपल्या समाजाचे अनेक नेते आहेत, जे आमदार सुद्धा आहेत, जे मंत्री सुद्धा आहेत. पण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती एकही जण आपल्यासाठी संसदेमध्ये मुद्दे मांडत नाहीये किंवा त्याचा कुठे विरोध सुद्धा करत नाहीये. आणि आपण अशा लोकांना निवडून दिले ज्या लोकांनी आपल्याला आश्वासन दिलेलं की तुमच्या संविधानाला आम्ही हात सुद्धा लावून देणार नाही. आता आपल्याला वेळ आली आहे की आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा आहे. आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले, जे आरक्षण दिले, आपल्याला आरक्षण भेटलंय, ते आरक्षण आपल्या पुढच्या पिढीला कसं द्यायचं हे आपल्याला आत्ता जपावं लागणार आहे. जी आपली घडणारी पिढी आहे, जे आपल्याला आरक्षण भेटलंय आणि आपले समाजाची जी मुलं आहेत, पोरं आहेत, ती जी आता तरक्की करतायत, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, खूप मोठमोठे बिझनेस असू दे, तिकडे ते लोक पहिल्या क्रमांकावरती, दुसऱ्या क्रमांकावरती, तिकडे आपल्याला खूप अडचण होणार. आपल्याला आपल्या नातेवाईकांना, आपल्या आजी आजोबांना, आपल्या मुलांना सर्वांना समजावं लागेल की आपल्याला आता आपला निळा झेंडा हातात घ्यावा लागणार आहे. आणि हा निळा झेंडा हातात घेऊन आपल्याला आता रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. कारण की इकडचं जे मनुवाद सरकार आहे ते दिवसेंदिवस एकच प्रयत्न करते की या समाजाच्या लोकांना कसं विभाजन करून या लोकांना वेगवेगळं करायला पाहिजे. आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, पण फक्त आंबेडकरीवादी पक्ष 100-160 आहे. आणि या लोकांना माहिती आहे, या लोकांना विभाजन केलं, या लोकांना वेगवेगळ्या नेत्यांखाली टाकून दिलं की हे लोक कधी एकमेकांचा चेहरा बघणार नाहीये. म्हणून आता या उपवर्गीकरणासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच नेता खंबीरपणे आपल्या मागे उभा आहे, आपल्या सोबत उभा आहे, ते म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर. इतर अनेक नेते ते लोक बोलत सुद्धा नाहीयेत किंवा काही लोक टाळाटाळ करतायत त्या मुद्द्यावरती बोलायला. जूनच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये रिपब्लिकन सेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी किंवा अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनाला आपल्या सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो, त्या आंदोलनामध्ये आपण हे आंदोलन रिपब्लिकन सेना करते म्हणून नाही उतरायचा असा निर्णय घेऊ नका. हे आंदोलन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी करतोय, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करतोय, आपल्या हक्कांसाठी करतोय. आणि यासाठी आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागणार आहे, याची आपल्या सर्वांना नोंद घ्यावी लागणार आहे. कारण की आज आपल्या सर्वांना माहिती आहे, हा काळ सुद्धा एकदम खतरनाक आहे की इकडचे जे मनुवाद सरकार आहे हे इकडच्या प्रस्थापित पक्ष जे असतील, जे महाराष्ट्रातले विविध पक्ष जे फक्त महाराष्ट्रातले असतील, जे दुसऱ्या स्टेट्स मधले पक्ष आहेत, त्या सर्व पक्षांना सुद्धा फोडण्याचं काम इकडचं हे सरकार करत आहे.
आपल्याला लोकशाही टिकवायची आहे, आपल्या सर्वांना एकसाथ यायचं आहे आणि आपल्या सर्वांना एकसाथ घेऊन ही लढाई लढायची आहे. आणि आज खास करून रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आजी माझी सर्व पदाधिकाऱ्यांना एवढी विनंती करतो की तुम्हा लोकांना ज्या ज्या पदांवरती काम करायचं आहे त्या पदांची तुम्ही यादी द्यावी आणि आजपासूनच, आत्तापासूनच तुम्ही तुमचं काम सुरू करावं. कारण की आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला खूप जास्त करायचं आहे.